जय शिवराय भावांनो. सर्वात आधी आज 19 फेब्रुवारी तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजची जयंतीनिमित्त हार्दिकमय शुभेच्छा. तर आज मी एक अशा टॉपिकवर बोलणार आहे, ज्यात तुम्ही सर्व कन्फ्यूज असतात, की भाई आपण YouTube आणि Instaवर असे कोणते व्हिडिओज बनवायचे, की ज्याच्याकडून आपला व्हिडिओ मिनिटात व्हायरल व्हायला पाहिजे. तर बघा, YouTube आणि Instaवर जर तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल, तर एक सिंपलची गोष्ट तुम्ही एक फॉलो करा, की काही सायन्स, मॅथ्सचं आपल्याला गणित तिथं लावायचं नाही आहे. आपल्याला फक्त एक काम करायचं आहे. आपल्याला फक्त लोकं काय टाकून राहिले आणि त्यांची व्हिडिओज कशी व्हायरल जाऊन राहिली ते बघायचं आहे. आणि जे जे YouTubeवर सध्या ट्रेंडी टॉपिक सुरू आहे, जे Instaवर सध्या रील्स ट्रेंडमध्ये जात आहे, जे सॉंग्स ट्रेंडमध्ये जात आहेत, तशा टॉपिकवर जर तुम्ही व्हिडिओज बनवाल, तर तुमचा व्हिडिओ नक्की व्हायरल होईल. तर सर्वात आधी मी आज तुम्हाला हे 5 टॉपिक्स, हे 5 पॉइंट्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचे Instaवर तर जाईलच व्हिडिओ व्हायरल, तर ह्या 5 टॉपिकमुळे तुमचा व्हिडिओ YouTubeवर पण व्हायरल होऊ शकतो. जर तुम्ही YouTubeवरती बघा, एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा, YouTubeवर तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्हाला YouTubeवरती ग्रो करायचं असेल, तर Instaपेक्षा YouTubeवर थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. कारण की YouTubeवर काही रिस्ट्रिक्शन्स असतात, ज्याच्यामुळे आपण Instaसारखा सेम कंटेंट YouTubeवर नाही टाकू शकत. बरोबर? भले तो कंटेंट YouTubeवर नाही टाकू शकत, कारण की YouTubeवर कॉपीराईट आपल्याला म्हणजे जर आपण सेम कंटेंट YouTubeवर पण टाकलं ना, तर कोणत्या सॉन्ग्समध्ये आपल्याला असे कॉपीराईट येतात, जे YouTubeवर येणे खूप इझिली येतात आपल्याला, जे YouTubeवर खूप लवकर येतात कॉपीराईट, आणि त्याच्यामुळे तुमचं चॅनल पण डेड होऊ शकते. तर आज मी तुम्हाला एक असे 5 पॉइंट सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा व्हिडिओ YouTubeवर पण सुद्धा लवकर व्हायरल करू शकता. तर सर्वात आधी व्हायरल टॉपिक सिलेक्शन. तर जर तुम्ही व्हिडिओज बनवत असाल, तर तुम्हाला हे आतापर्यंत एवढं तर समजलंच असेल, की तुम्ही जर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, तर तुम्हाला कोणताही टॉपिक उचलावा लागतो. बरोबर? आता तुम्हाला Instagramवर टॉपिक मिळणं काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला Instaवर एकदम इझिली टॉपिक मिळून जाते, की भाई कोणता व्हायरल टॉपिक आहे आजचा आणि कोणता नाही. बरोबर? आणि जर तुम्ही हा विचार करत असाल, की भाई तोच टॉपिक उचलून मी YouTubeवर टाकेल, तर असं नाही आहे. YouTubeची पॉलिसी आणि Instaची पॉलिसी थोडीशी वेगळी पडते. कारण की जर समजा तो टॉपिक तुम्ही YouTubeवर टाकसाल, तर YouTubeवर काय होते, की तुम्हाला कॉपीराईट येण्याचे चान्सेस वाढून जातात. तर जर YouTubeवर तुम्ही टाकणार आहेत व्हिडिओ, तर YouTubeमध्ये वरती YouTubeच्या जर तुम्ही मेन पेजवर असाल, तर तुम्हाला वरती 3 डॉटवर असे सेक्शन भेटतील, YouTube म्युझिक हाईप. तर तुम्ही तिच्यामध्ये जाऊन चेक करू शकतात, की आज म्हणजे ट्रेंडी टॉपिक कोणता आहे, कोणत्या व्हिडिओजला कोणता जास्त व्ह्यूज आहे. म्हणजे ज्या हिशोबाने ज्या निशवरती तुम्ही व्हिडिओज बनवणार, त्या निशवरती जाऊन तुम्हाला बघायचं आहे, की कोणत्या व्हिडिओजवर, कोणत्या टॉपिकच्या व्हिडिओजवर सर्वात जास्त व्ह्यूज आलेले आहेत. जसं की तुम्ही कोणत्या पण एक क्रिएटरला फॉलो करत असता YouTubeवर, आणि समजा की तुमची कोणती निश असेल, त्या निशच्या रिलेटेड तुम्ही एका क्रिएटरला सबस्क्राईब केलेलं असेल, तर तिच्यावरती जाऊन तुम्ही त्या क्रिएटरची प्रोफाईल ॲनलाईज करू शकता, की याला कोणता टॉपिक, कोणत्या व्हिडिओच्या खाली सर्वात जास्त व्ह्यूज आलेले आहेत, आणि त्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये रिक्रिएट करा. तुमच्या भाषेत, तुमच्या पर्सनॅलिटी अनुसार त्या व्हिडिओला बनवा. त्यामुळेच लोकं तुम्हाला आणि तुमच्या गोष्टीला लक्षात ठेवतील. तर कॉपी नका करा. स्वतःहून बनवा, स्वतःचं मत मांडा आणि तसा व्हिडिओ बनवा. कारण की दुसऱ्या क्रिएटरचा व्हिडिओ सेम कॉपी करून तुम्हाला काहीच भेटणार नाही, आणि हे ऑडियन्सला पण माहीत असते, की हा व्हिडिओ तुम्ही या क्रिएटरच्या इथून उचललेला आहे, आणि स्क्रिप्टिंगपासून तर एडिटिंगपर्यंत सेम आहे सर्व. ऑडियन्स पण आताच्या वेळेला खूप स्मार्ट झालेली आहे. त्यांना खूप सर्व समजते. आणि जर तुम्हाला YouTubeवर खरंच व्हायरल व्हायचं असेल, तर कॉपी करणं सर्वात आधी सोडून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही थंबनेल आणि टायटलची एक सायकॉलॉजी लक्षात ठेवा. थंबनेल आणि टायटल, त्याच्यामुळेच तुमच्या YouTube व्हिडिओजवर लोकं क्लिक करतील. आणि जर तुम्ही तेच बोरिंगचं बनवलं, तिच्यामध्येच काही जीव नाही टाकला, तर लोकं का तुमच्या व्हिडिओला बघतील? बरोबर ना? तर सर्वात आधी तुमच्या थंबनेलला असं बनवा, की ज्याच्याकडून लोकं तुमच्या व्हिडिओला क्लिक करतील. तुमच्या थंबनेलमध्ये CTCR ठेवा, एक क्युरिओसिटी टेक्स्ट ॲड करा, बोल्डमध्ये टेक्स्ट ठेवा, काही निगेटिव्ह टेक्स्ट ॲड करा, ज्याच्यामुळे लोकं ते वाचतील. जेव्हा तुमचा व्हिडिओ YouTubeच्या होम स्क्रीनवर दिसेल ना लोकांना, तर तुमचा व्हिडिओ नाही दिसेल. पहिले तुमचं थंबनेल दिसेल, आणि तुमचा जर थंबनेल क्लिअर असेल, तुमच्या थंबनेलमध्येच असं काही हुक्स टाइप असेल, एक निगेटिव्ह टेक्स्ट असेल, काही कन्फ्युजिंग टेक्स्ट असेल, काही एकदम सरप्रायझिंग तुमचा फोटो असेल, एकदम भारीवालं, तर लोकं तिच्यावर काय करतील, की लोकं क्लिक करतील. आणि जर लोकं क्लिक केलं ना, तर लोकं तिथूनच YouTube व्हिडिओज बघणं चालू करतात. तर सर्वात आधी तुमचं थंबनेल एकदम क्लिअर ठेवा. थंबनेलमध्ये जास्त कचरा काहीच नको ठेवा. थंबनेलला एकदम शॉर्ट आणि सिंपल ठेवा, आणि जेणेकरून लोकं तुमच्या थंबनेल बघून लोकांनी त्या व्हिडिओवर क्लिक केलंच पाहिजे, असं थंबनेल. आणि टायटल पण असं ठेवा, की
टायटल पण 2 भाषेत ठेवत जा. एक हिंदी, इंग्लिश आणि जर तुम्ही मराठीमध्ये कंटेंट बनवत असाल, तर मराठीमध्ये पण. जेणेकरून जे लोकांच्या नोटिफिकेशनवर तुमचा व्हिडिओ जाईल, तर व्हिडिओवर तुमचं टायटल दिसेल, नोटिफिकेशनवर टायटल दिसेल, जेणेकरून ते तुमच्या व्हिडिओजवर येतील. तर ही गोष्ट माझी नेहमी एक लक्षात ठेवा, की तुमचं थंबनेल आणि टायटलची सायकॉलॉजी एकदम स्पष्ट असायला पाहिजे, जेणेकरून ते व्ह्यूअर्सला अट्रॅक्ट करेल. नाही की ते बघून तुमची ऑडियन्स बनेल, की हा व्हिडिओ कायचा आहे, याला स्किप करा. ऑडियन्सची सायकॉलॉजी समजून तुम्ही तुमचा थंबनेल आणि टायटल डिझाइन. आणि तिसरी माझी सर्वात मेन गोष्ट आहे हुक. हुकच्या बारेमध्ये मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हुक काय असते, कशी ठेवायची, कशी बोलायची. जर तुम्हाला पण याच्या बारेमध्ये अजून जानकारी हवी असेल, तर माझे मागचे 2 व्हिडिओज बघा. तिच्यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये आणि एकदम ईझी वेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, की तुम्ही कशी तुमची हुक ठेवायची, कसं डिलिव्हर करायचं कंटेंटला. तर बघा, या व्हिडिओजमध्ये हुकच्या बारेमध्ये एकदम सिंपल आहे, की बघा YouTubeवर सर्वात मेन असते CTCR आणि YouTubeला सर्वात जास्त गोष्ट आवडते म्हणजे तुमचं ऑडियन्सची रिटेन्शन किती आहे, बरोबर? जर तुमच्या व्हिडिओजमध्ये स्टार्टिंगमध्येच हुक बोरिंग असेल, तर ऑडियन्स थांबणार नाही. हे गोष्ट एक लक्षात ठेवावी. तर ऑडियन्स जर थांबलीच नाही, तर तुमच्या व्हिडिओजमध्ये व्ह्यूज येतीलच नाही, बरोबर? तर हुक म्हणजे स्टार्टिंगचे 3 सेकंड या 5 सेकंड तुमचा पूर्ण व्हिडिओचा हार्ट आहे समजा, की स्टार्टिंगचे जर 5 सेकंड जर तुमची ऑडियन्स तुमच्या व्हिडिओजवर थांबली, तर तो व्हिडिओ तुमची ऑडियन्स पुरा बघून जाईल आणि जर थांबलीच नाही, तर व्हिडिओ स्किप होऊन जाईल डायरेक्ट. तर स्टार्टिंगचे 3-4 सेकंडच डिसाईड करतात, की तुमचा व्हिडिओ कसा आहे, बरोबर? तर त्याच्यामुळे हुकवर नेहमी लक्षात ठेवा. नेहमी भर द्या, जोर द्या आणि जर तुम्हाला हवी असेल, तर हुक कशी बोलायची, तिच्यावर कसं काम करायचं, त्याची व्हिडिओची लिंक मी वरती देऊन देतो आय बटनमध्ये. तिच्यावर जाऊन तुम्ही बघा, ठीक आहे? आणि हुकच्या बारेमध्ये मी बरंच काही बोललेलो आहोत, तर तुम्ही एकदा त्याला व्हिजिट द्या. जर तुम्हाला पण एक YouTubeवर व्हायरल व्हिडिओ द्यायचा असेल, तुम्हाला पण असं वाटत असेल, की माझा पण एक व्हिडिओ व्हायरल जायला पाहिजे, तर चौथा पॉईंट हा माझा गाठ बांधून घ्या, की जर तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल, तर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला आपल्या व्हिडिओजवर पकडून ठेवा. रिटेन्शनच हे अशी एक गोष्ट आहे, जे YouTubeला सर्वात जास्त आवडते, की तुमच्या व्हिडिओजवर लोकं किती सेकंड तुमचा व्हिडिओ बघतात. जर तुम्ही लाँग व्हिडिओज अपलोड करत असतील समजा 6-7 मिनिटाचा, तर तुमच्या व्हिडिओजवर लोकं किती वेळ राहून राहिले, तर त्या 6-7 मिनिटामध्ये लोकं किती मिनिटं तुमचा व्हिडिओ बघणार आहे. यालाच म्हणतात रिटेन्शन. तर आणि जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला पकडून ठेवलं, तर तुम्ही समजा तुमच्या व्हिडिओजवर व्ह्यूज जाणार आहे. कारण की YouTubeची ही सर्वात आवडती गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला रिटेन्शन वाढवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या व्हिडिओजच्या मध्ये ऑडियन्ससोबत कम्युनिकेशन करत राहा, की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कसा पाहिजे. जर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कसा पाहिजे, कमेंट करा. कम्युनिकेशन पण तुम्ही तुमच्या व्हिडिओजच्या मध्ये ऑडियन्ससोबत करू शकता. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला क्वेश्चन विचारू शकतात, जेणेकरून त्या क्वेश्चनवरती तुमची ऑडियन्स तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देईल. तर रिटेन्शन एक अशी गोष्ट आहे, जे जर तुम्ही रिटेन्शन ही गोष्ट एक समजा क्रॅक केली ना, तर तुमचे व्ह्यूज इथून तर इथपर्यंत जाणारच आहे. हे गोष्ट बघा, काफी सारे क्रिएटर्स काय करतात, की ते फक्त व्हिडिओज टाकत जातात. या गोष्टींच्या मागे लक्ष नाही देत, बरोबर? तर हे गोष्ट ठीक आहे. जर आता तुम्ही नवे यूट्यूबर असाल, नवे पोस्ट करणं चालू केलं असेल तुम्ही YouTubeवरती, तर ठीक आहे. या गोष्टीचा हळू तुम्ही इम्प्रूव्ह करा या गोष्टीला, की तुम्ही तुमच्या ऑडियन्सला कसे रिटेन करून ठेवून राहिले तुमच्या व्हिडिओजवरती, जेणेकरून इन फ्युचर त्या व्हिडिओजवर हळूहळू का ना हो व्ह्यूज येत राहतील, बरोबर? तर हे गोष्ट तुम्ही नक्की इम्प्रूव्ह करा. आणि सर्वात मेन म्हणजे 5वा पॉइंट आहे, अल्गोरिदमला तुम्ही कसं ट्रिगर करायचं. बघा, अल्गोरिदमला सर्वात जास्त काय आवडते, CTCR म्हणजे क्लिक थ्रू रेट, एंगेजमेंट किती आहे तुमच्या व्हिडिओवरती आणि वॉच टाईम. तर हे अल्गोरिदमची हे 3 आवडती वस्तू आहे, बरोबर? आता CTCR कसं येईल तुमच्या व्हिडिओजवरती, क्लिक थ्रू रेट म्हणजे CTCR कसं येईल, की तुमच्या थंबनेलमुळे तुमची ऑडियन्स किती लोकं तुमच्या व्हिडिओजवर क्लिक करून राहिले, याला CTCR म्हणतात. एंगेजमेंट म्हणजे तुमच्या व्हिडिओजच्या खाली किती लोकं लाईक करत आहेत, किती लोकं कॉमेंट्स करत आहेत, किती लोकं आपल्या कॉमेंट्समध्ये आपली प्रॉब्लेम्स आपले क्वेश्चन विचारत आहेत, याला आपण एंगेजमेंट म्हणतो, बरोबर? आणि वॉच टाईम, की तुमच्या त्या व्हिडिओच्या खाली किती वॉच टाईम आला. तर तुम्ही हे गोष्ट आपल्या व्हिडिओजच्याच माध्यमातून तुम्ही सांगू शकता आणि जेणेकरून तुमची ऑडियन्स, तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट्समध्ये द्या, जेणेकरून लोकं तुमच्या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट्समध्ये देतील आणि त्याच्यामुळे तुमचं एंगेजमेंट पण वाढेल. तुम्ही एक काम पण अजून करू शकता, की तुम्ही तुमच्या कॉमेंटमध्ये एक कॉमेंट पिन करून ठेवू शकता, जेणेकरून तुमची जे ऑडियन्स आहे ते व्हिडिओ बघून कॉमेंट्स चेक करतील, तर कॉमेंट्सचं ते पिन केलेली कॉमेंटची उत्तरं देतील, जेणेकरून तुमच्या आणि ऑडियन्सच्या मध्ये एक कनेक्शन पण बिल्ड होईल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये एंगेजमेंट पण राहील. तर भावांनो, माझी हे 5 गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही जे आतापर्यंत चुकी करत होते YouTubeवरती, ते चुकी तुम्ही हळूहळू का ना हो कमी करा. आणि जर तुम्हाला पण एक खरंच
यूट्यूबवर ग्रो व्हायचं असेल माझ्यासोबत, तर तुम्ही या व्हिडिओला सेव्ह करा आणि लाईक करा आणि जेणेकरून तुम्ही पण आणि मी पण दोघं सोबत मिळून आपण यूट्यूबवरती ग्रो करू. बघा, आजचा टाईम असा आहे, की ज्याने कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये पाय ठेवलेला आहे, त्याला सुरुवातमध्ये काही ओळख नसते. त्याला काहीच माहीत नसते कसं करायचं. पण भावांनो, तुम्ही माझ्या माध्यमातून तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल, तर बघा, आपण आपण असा म्हणजे भाई मी असा माणूस आहे ना, की जे माझी जर्नी आता जे माझे 120 समथिंग काय आय थिंक सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि माझ्या शॉर्ट्सवर मी बघा नेहमी माझ्या या चॅनलवरती एक शॉर्ट्स टाकतो. तर जे मी आतापर्यंत शिकलो तेच मी तुम्हाला सांगेन. काही स्क्रिप्टिंग नाही. जे माझ्या मनात येते रॉ आणि रिअल मी तेच गोष्ट करतो. तर माझं हे एकच म्हणणं आहे, की जर तुम्हाला पण YouTube चॅनल जर खरंच असं वाटत असेल, की मला ग्रो करायचं आहे, माझी पण एक ऑडियन्स असायला पाहिजे, तर तुम्ही या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आणि मी आपण दोघं मिळून सोबत ग्रो करू. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतकाच ठेवू आपण. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशात हवा, कोणत्या टॉपिकवर हवा ते कमेंट करून द्या. मी नक्कीच तुमचं कमेंट बघेन आणि त्या कमेंट तुम्हाला काही पण YouTube रिलेटेड काही पण प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, तर ते तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच त्या प्रॉब्लेमवर एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. चला, जय शिवराय भावांनो.